ठाणे जिल्ह्यातील मसा यात्रा सर्वात मोठी यात्रा। आज हा पहिला दिवस, रात्रीचे 10 वाजलेत आणि तरीही आकाश पाळणे चालू आहेत बघा। आणि पोलीस प्रशासनाने अगदी कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। पोलीस जवान या ठिकाणी गर्दीवर नजर ठेवून आहेत। रात्रीचे 10 वाजून गेलेत। भाविक दर्शनासाठी मंदिरामध्ये अजूनही रांग लावून आहेत। मोठ्या संख्येने भाविक रात्री सुद्धा दर्शन घेत आहेत। पालखी मंदिरामध्ये चांगले सुशोभा करण्यात आलेली आहे। गाभाऱ्यामध्ये अजूनही दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली आहे। सर्वजण खामलिंगेश्वराचं दर्शन घेऊन जात आहेत। ही यात्रा बघण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक गर्दी करत असत। रात्रीचे 10 जरी वाजून गेले असले तरी विजेच्या रोषणाईने चमकणारे हे आकाश पाळणे चालू आहेत। तरुण मंडळी ही यात्रा बघण्यासाठी आणि या यात्रेमध्ये आनंद लुटण्यासाठी गर्दी करत आहेत। आज 13 जानेवारी 2025 ह्या मोठ्या यात्रेचा पहिला दिवस असूनही अनेक लोकांनी ह्या यात्रेमध्ये येऊन हजेरी लावून आनंद लुटण्याचा प्रयत्न केला। मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी दिवसा जमा झाले होते, परंतु आता रात्रीची वेळ असल्यामुळे थोडीशी संख्या कमी झालेली आहे। महाराष्ट्राची लावणी ही बघण्यासाठी तरुणाई विशेष आकर्षित होते। या ठिकाणी 60 रुपयात 3 गाणी म्हणजे 3 लावण्या नृत्यासह सादर केल्या जातात आणि ते तरुणाईला बघण्यासाठी नक्कीच आवडतात। या ठिकाणी 10 रुपयामध्ये 1 ग्लास सरबत, थंडीपासून बचाव करण्यासाठी जर आपल्याला गरम कपडे घ्यायचे असतील तर आपण मसा यात्रेला नक्कीच भेट दिली पाहिजे। आणि हो, भाव करायला मात्र विसरू नका, नाही तर खिसा खाली होण्यास वेळ लागणार नाही। गरम कपडे, स्वेटर, शाल, ब्लँकेट, चादर, टोपी या वस्तू मसा यात्रेमध्ये मुबलक प्रमाणात मिळतात आणि बाजारभावापेक्षा स्वस्त दरानेही मिळतात। फक्त आपल्याला भाव करता आला पाहिजे।
मुरबाडमधील प्रसिद्ध असे हे रोठे कुटुंबीय गेल्या 65 वर्षापासून म्हसा यात्रेमध्ये न चुकता दरवर्षी मिठाईचे दुकान लावतात आणि अगदी स्वादिष्ट, स्वस्त आणि मस्त अशी त्यांची मुरबाडमध्ये आणि म्हसा यात्रेमध्ये सुद्धा ख्याती आहे. असे हे रोठे कुटुंबीय. ताजी आणि गरम मिठाई जर खायची असेल तर आपण म्हसा यात्रेमध्ये तिचा आस्वाद घेऊ शकता आणि आपण म्हसा यात्रेला भेट दिलीच पाहिजे. निलेश शिंदे यांचं हे मिठाईचं दुकान. ताजी मिठाई बनवणं चालू आहे आतमध्ये आणि गरमागरम मिठाई ते दुकानामध्ये विकतात आणि ताजी मिठाई खाण्यासाठी यांच्या दुकानामध्ये दिवसा खूप गर्दी असते. बघा, स्वतः मालक आहेत ते, ताजी मिठाई बनवून विकतायत. गेल्या 65 वर्षापासून यांचेही दुकान म्हसा यात्रेमध्ये असते. लोकांची तोंड गोड करण्याचं काम हे करतात.
घरामधील किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये लागणारे जे साहित्य आहे ते लोखंडी साहित्य विकण्याचे हे दुकान खास कोल्हापूरहून मसा यात्रेमध्ये आलेले आहेत. आपण सहकुटुंब या मसा यात्रेमध्ये हजेरी लावा, खांबलिंगेश्वराचं दर्शन घ्या आणि मजा करण्यासाठी विसरू नका. परंतु येताना एक काळजी म्हणून मास्क आणायला विसरू नका. मास्क आणा, सुरक्षित रहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.